मंत्रिमंडळ विस्ताराच्या 6 दिवसांनी महाराष्ट्र सरकारचं खातेवाटप जाहीर. गृह ऊर्जा मंत्रालय फडणवीसांकडे, शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण, तर अजित पवारांकडे अर्थ खात्यासह उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना महसूल मंत्रिपदाची लॉटरी. पंकजांना पर्यावरण, तर गेल्यावेळी भुजबळांकडे असलेलं अन्न आणि नागरी पुरवठा धनंजय मुंडेंच्या पदरात. 2.5 वर्ष वेटिंगवरती असलेल्या संजय शिरसाट आणि भरत गोगावलेंना सुद्धा महत्त्वाची खाती. शिरसाट यांना सामाजिक न्याय, तर गोगावलेंना रोजगार हमी मंत्रालयाची जबाबदारी. प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन खातं. खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच. छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावरती संजय शिरसाट यांचा दावा. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज बारामतीमध्ये भव्य नागरी सत्कार. मात्र सत्काराच्या पूर्वीची रॅली रद्द. अजित पवारांकडून सकाळपासूनच विकास कामांची पाहणी. पुण्यातल्या फॅमिली रनला शरद पवारांनी दाखवला हिरवा झेंडा. आज भीमथडी यात्रेला सुद्धा पवार हजेरी लावणार. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. अमित शहांच्या विरोधातील आंदोलनामध्ये जमावबंदीचं उल्लंघन केल्यामुळे गुन्ह्याची नोंद. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून अमित शहांच्या राजीनाम्यासाठी आज आणि उद्या देशभरामध्ये काँग्रेसच्या पत्रकार परिषदा. पुढील आठवडा आंबेडकर सन्मान सप्ताह म्हणून साजरा होणार. राज्याच्या अनेक भागामध्ये धुक्याची चादर. नाशिक आणि निफाडमध्ये कडाक्याची थंडी कायम. तापमान 11.6 अंशांवर. पॉपकॉर्नवरती 3 प्रकारचे जीएसटी लावल्यामुळे सरकारवरती चौफेर टीका. चवीनुसार 5, 12 आणि 18% जीएसटी लागणार. मुंबई गोवा महामार्गावरती बर्निंग बसचा थरार. बोरिवलीवरून मालवणच्या दिशेला जाणाऱ्या बसला कोलाडजवळ आग. प्रवाशांची सुखरूपपणे सुटका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.